नमस्कार. बिझनेस टॉकच्या निमित्ताने आज मी नेहा कर्वे तुमचे स्वागत करत आहे. आज आपले इथे उपस्थित असलेले पराग पटवर्धन यांच्याशी आज आपण मनमोकळ्यापणाने गप्पा मारणार आहोत. त्यांचा प्रवास जो काही आहे तो आपण जाणून घेणार आहोत. नोकरी ते अगदी व्यवसायापर्यंत त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार पराग, तुझं बिझनेस टॉकमध्ये स्वागत आहे. मला तुला हे विचारायचं आहे की तू पहिल्यापासूनच व्यवसाय करायचं ठरवलं होतं की आधी नोकरी करायची आणि मग व्यवसाय करायचा, आणि मग तुझी फॅमिली बॅकग्राऊंड पण थोडीशी सांग. तुझा फॅमिलीचा तुझा किती सपोर्ट होता तुझ्याकरता, की मनात एक भीती असते फॅमिलीच्या की हा डायरेक्ट व्यवसायामध्ये आला की म्हणजे इन्कम सोर्स पण एकदम अचानक थांबतो, तर मग ते कसा झाला तुझा तो प्रवास, ते मला जाणून घ्यायला आवडेल. ओके, नक्कीच. मलाही ॲक्च्युली आनंद होईल सांगायला की ही माझी फर्स्ट जनरेशन आहे नोकरीतून प्रवास जो व्यवसायाकडे आहे त्याच्यामुळे असं आहे की पहिले मी नोकरीच करत होतो आणि ग्रॅज्युएशनपर्यंत मी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा करायला घेतलं तेव्हा थोडंफार माझं विजन क्लिअर झालं की आता आपल्याला एक उद्योजकाकडे वाटचाल करायला हरकत नाही. आणि मग CA फर्मपासून माझा हा प्रवास सुरू झाला. तसं CA फर्ममधून सुरू झाला आणि ग्रॅज्युएट, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट आणि शिकता शिकता आणि अर्निंग लर्निंग जे आपण म्हणतो त्या टाईपमध्ये माझं CAकडे एक छोटासा जॉब सुरू झाला जो ऑडिट असिस्टंट म्हणून होता. आणि असा माझा तो प्रवास हळूहळू करता करता आज इथपर्यंत आलो आहे. आणि बरेच उद्योजक काही आहेत जे माझ्याबरोबर काम करतायत, मी त्यांना घेऊन काम करतोय. अशा प्रकारे हा बिझनेस चांगला चालू आहे. आणि 2011पासूनचा हा जो प्रवास आहे, बेसिकली असं झालं की 2004 नंतर जे माझं ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर मी हळूहळू याच्यामध्ये असं मला थोडीशी एक विजन थोडीशी क्लिअर व्हायला लागली होती की आपण एक चांगला उद्योजक होऊ शकतो का. कारण बऱ्याच आपण फिल्म्स बघत होतो, पुस्तकं वाचली होती, पण असं कुठेतरी इन्स्पायर होत होतं आणि कुठेतरी एक वाटत होतं की आपण नोकरी करावी का नको करावी का. तेव्हाचपासून हा ॲक्च्युली थोडा प्रश्न होता. पण मग नंतर अजून 2 वर्षांनी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तेव्हा मात्र या शिक्कामोर्तब केलं मी की आपल्याला काही वर्षातच फक्त एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपल्याला हा जॉब करायचा आहे आणि नंतर मात्र एक चांगलं उद्योजक बनण्याच्या याच्याकडे हळूहळू आपण एक पाऊल पुढे टाकूया. ओके, म्हणजे एकंदरीत तुमची सुरुवात अगदी खूप छान झाली असं मी म्हणेन. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट कसा होता त्याच्यामध्ये तुमचा, की फक्त नोकरीच करायची का फक्त बिझनेसच करायचा, की हेच त्यांचं ध्येय होतं, की तुमचं काय ध्येय होतं त्याच्यामध्ये? बेसिकली असं आहे की त्याच्यामध्ये ध्येय माझं क्लिअर होतं, पण प्रत्येकाला ही फर्स्ट जनरेशन असल्यामुळे तुम्ही समजू शकता की प्रत्येकालाच वाटतं की अरे चांगली नोकरी बँकेतली होती मला. कारण CA ऑडिट असिस्टंट झाल्यानंतर मी HDFC सारख्या चांगल्या पतसंस्थेत कामाला होतो. सो त्याच्यानंतर अचानक जॉब सोडून बिझनेसकडे वळणं हे माझ्यासाठी पण थोडंसं चॅलेंजिंग होतं. पण ते माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं ठीक आहे, पण माझ्या घरच्यांसाठी ते नक्कीच थोडंसं असं वेगळंच होतं की काय तू अचानक एवढा जॉब सोडतो. भीती होती कारण की फिक्स सॅलरीचा जो जॉब आहे तो सोडून अचानक तू हे काय चालू केलं, हा प्रश्न होताच. आणि तो मलाही कळला होता की हा प्रश्न त्यांच्या मनात येणार, कारण की नोकरीला एक फिक्स इन्कम असतं आणि इथे व्हेरिएबल इन्कम असतं. त्यामुळे पण नंतर बाबांनी पण सपोर्ट दिला माझ्या चांगला, आईनी पण दिला, बायकोनी पण दिला. त्याच्यामुळे मग ते आता पुढे प्रवास आपला चालू आहे आणि मग एक चांगले प्लॅटफॉर्म्स पण मिळत गेले पुढे. मग ती भीती कमी होत गेली. असं गुड, चांगलं. तुझ्या व्यवसायाबद्दल काही थोडीशी माहिती देशील का मला? नक्कीच. त्याच्यामध्ये असं आहे की माझे एक तर 2 व्यवसाय आहेत. त्याच्यामध्ये पहिला व्यवसाय माझा आहे जो फायनान्शियल गोल प्लॅनर म्हणून आहे. त्या CA एंटरप्राइजेस नावाची माझी फर्म आहे. बेसिकली CA एंटरप्राइजेस याच्यासाठी की ते नाव मी असंच चॉईस करता खूप त्याचे प्रयत्न केले की आपण हे नाव सुद्धा कसं ठेवूया, कारण ती पण एक क्युरिओसिटी होती की प्रत्येक कंपनीचं नाव काय ठेवावं. पण CA माझी भाची आहे आणि तिच्या नावाने मी फर्म सुरू केली, कारण त्यावेळेला तीच सगळ्यात प्रथम भाचीचा जन्म झाला. म्हटलं CAच नाव ठेवूया आणि CA एंटरप्राइजेसच्या नावाने मग फायनान्शियल गोल प्लॅनिंगची कंपनी सुरू केली. आणि प्रत्येकाला वाटतंच की आपल्या कंपनीचं नाव हे काहीतरी वेगळं आणि युनिक असावं. बरोबर. सो गुड, चांगलं आहे. बऱ्याचदा असं होतं की व्यवसाय करताना चढ उतार येतात आणि मग तुमच्या व्यवसायातले जे काय प्रवासातल्या ज्या काय आठवणी आहेत किंवा अशी एखादी कुठली सक्सेस स्टोरी आहे का, की आणि तुझा अजून एक कुठला व्यवसाय आहे का, म्हणजे किंवा तू पुढे काही प्लॅन त्याचं केला आहेस का, हे पण जाणून घ्यायला मला आवडेल.
सीए एंटरप्राइजेस जेव्हा मी चालू केली त्यावेळेला बऱ्याच अडचणी आल्या, कारण की माझ्यासाठी सुद्धा फर्स्ट जनरेशन असल्यामुळे त्यामध्ये खूप म्हणतो आपण जसं खड्डे खाचखळगे येत राहतात, त्याप्रमाणे बरेच वेगवेगळे कस्टमर्स आले, वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर्स आले आणि त्यातून मला शिकायला पण मिळालं. त्यांच्याकडून पण रादर मला बरंच शिकण्यासारखं होतं, कारण की प्रत्येक कस्टमर म्हणजे असं आहे की आपण देव मानून चालतो, त्याप्रमाणेच आपण याच्यावर पुढे पुढे जात राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि अडचणी आल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, हे ठरलेलंच आहे. त्यामुळे ते असं झालं की ही कंपनी चालू केली. त्याच्यानंतर कम्प्लीट लोन्स, इन्व्हेस्टमेंट्स आणि ते करता करताच रिअल इस्टेट, कारण की बरेच मित्र मंडळी होते, आधीच्या काय जॉब्स मधले सर होते, मॅडम होत्या, त्यांचे काय फ्लॅट्स विकणं, बंगलोज विकणं, मग तो पण एक प्रवास त्याच्यातच झाला. म्हणजे एका प्रवासातून दुसरा प्रवास आपोआप सुरू झाला. बेसिकली तेव्हा मी काहीच असं ठरवलेलं नव्हतं की रिअल इस्टेट पण आपण करूया का, पण लोन्सच्याच निमित्ताने त्याच अटॅच बिझनेस असल्यामुळे मला ते जास्त सोपं गेलं आणि मग तो रिअल इस्टेट पण त्याच्यातच आला. त्यामुळे मग लोन्स त्याबद्दल आणि आपल्या सगळ्या बिझनेसमन्सला कर्ज लागतं, तर कर्ज विभाग हा सगळ्यात पहिला मी कॅप्चर केला. आणि बँकेत जॉब असल्यामुळे मला ह्या सगळ्याचे खाचखळगे माहिती होते, त्यामुळे ते माझ्यासाठी खूप सोपं गेलं. त्यातले इन्स अँड आउट्स मला माहिती असल्यामुळे लोन्स आणि मग त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स, जे याच्यामध्ये आता बऱ्यापैकी आपलं चांगलं एक्सपान्शन झालंय, आउट ऑफ इंडियापर्यंत आपण गेलोय. आणि मग नंतर रिअल इस्टेट, त्यामुळे लोन्स, रिअल इस्टेट, इन्व्हेस्टमेंट्स तिन्ही आपण कॅप्चर केलंय. तुझ्या मनात अशी काही भीती होती का सुरुवात केल्यानंतर, की कसं आपला बिझनेस होईल किंवा ग्रो होईल पुढे? आणि अजून एक म्हणजे मी असं ऐकलंय की तू पटवर्धन फूड्सचं पण नवीन चालू केलं आहे, तर त्याची पण मला थोडीशी माहिती मिळाली तर बरं होईल. नक्कीच. ॲक्च्युली असं आहे की त्याच्यामध्ये सक्सेस स्टोऱ्या पण बऱ्याच आल्या आहेत आणि हा जो प्रवास आहे, ही जी जर्नी आहे, ही खूप चांगल्या प्रकारे स्टार्ट झाली. अजिबात भीती वाटली नाही, कारण की मार्केटिंग आणि सेल्समध्ये असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं झालं की जेव्हा मी बँकेत जॉब करत होतो त्यावेळेला मी बऱ्याच पार्लर्समध्ये, जेणेकरून जास्त लोकांना वाटतं की अरे आपण पार्लर्समध्ये कसं जायचं, यांचं अकाउंट कसं ओपन करायचं, कारण नॉर्मली हा लेडीज आणि याच्या कन्सेप्टेड बिझनेस असल्यामुळे थोडंसं ते जरा भीती वाटायची लोकांना की यार तू जाऊन कसं काय हे करतो. तर तिथपासून ती डेअरिंग थोडीशी आली आणि मग अजून पण काही बऱ्याच याचे अकाउंट्स आपण ओपन केले. मग ती एक डेअरिंग वाढत गेली की आपण डायरेक्ट एखाद्या डायरेक्टर समोर गेलो तर आपण कसं बोलायचं, इंग्लिश कम्युनिकेशनचा काय प्रॉब्लेम होईल का. पण पहिलेच 2-3 मला चांगले कस्टमर्स मिळाले की ज्याने खूप चांगलं नॉलेज दिलं. आणि दुसरं म्हणशील पटवर्धन फूडचं, तर ते एक कोरोना जो आपला आला, जो सगळ्यांसाठी घातक होता आणि डेंजरस सिच्युएशन होती, पण त्याच ह्याच्यात माझा एक नवीन प्रवास सुरू झाला आणि मला ॲक्च्युली असं वाटलं नव्हतं की एवढा फटाफट तो एक्सपांड होईल, कारण की तेव्हा आंब्याचा बिझनेस सुरू करायचं तर मनात नक्कीच होतं, पण त्यावेळेला सगळे रस्ते बंद होते, लोकांना म्हणतात तसं की प्रॉपर फूड मिळत नव्हतं दुकानांमधनं, किराणामधनं, तर आंबे आपण कसे का विकायचा हा पण एक माझ्याकडे प्रश्न होता. पण त्याच्यात असं झालं की सगळे बॅरिगेटर्स, बांबू सगळ्याकडे रस्त्यांवर लावले होते, पण एकाच रस्त्याचा प्रवास जो होता तो सगळ्यांना घरपोच सर्व्हिस देऊन मी केला आणि अशा प्रकारे आंब्याचा माझा प्रवास सुरू झाला आणि मग तोच पटवर्धन फूडची माझी सुरुवात होती आणि मग त्यालाच अटॅच घेऊन कोकण प्रोडक्ट्स मी सुरू केले. तुझे आता पुढे फ्युचर प्लॅन काय आहे, म्हणजे असं काही एम आहे का तुझं की आपल्याला ह्या उंचीपर्यंत पोहोचायचं आहे, असं काही तू ठरवलंयस? नक्कीच ठरवलंय, कारण की आता ज्या प्रकारे वाटचाल चालू आहे त्या प्रकारे नक्कीच हा प्रवास अजून बराच पुढे न्यायचा आहे, कारण की आउट ऑफ इंडियाचे पण आता कस्टमर झालेत आणि माझेच काही बिझनेसमधले मित्र आहेत, त्यांनी मला खूप चांगली मदत केली आहे. सगळ्यात पहिले तर मला एक वेबसाईट मिळण्यासाठी फार महत्त्वाचं काम केलं आहे, जे माझाच मित्र आहे त्यांनीच मला ही वेबसाईट करून दिलेली आहे. आणि सुश्रुत भालेराव, मला नाव सांगायला नक्कीच आवडेल त्याचं, कारण की अतिशय चांगली वेबसाईट, कारण त्याच्या माध्यमातून आज मी आउट ऑफ इंडिया पोचलोय आणि भारतात तर मी पोचलोय, पण आज आउट ऑफ इंडिया पण आपली सर्व्हिस असल्यामुळे माझा जो आंबा जो युनिक होता आणि जो तळलेले गरे कोकणातले होते ते आज देशात आणि देशाच्या बाहेर पण पोचायचा हा सगळा एक मार्ग आहे. डिजिटल मीडिया तुम्ही म्हणू शकता, तो एक चांगला एक्सपान्शन झाला. ओके, वा, मस्त. म्हणजे ॲक्च्युली ऐकून खूप छान वाटली तुमची स्टोरी. म्हणजे मनात ती जी काय एक भीती असते लोकांच्या, ती इथे दिसली नाही म्हणजे मला. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद. तुम्ही आता जे सांगितलं तुमच्याकडे तुम्ही जे पटवर्धन फूड स्टार्ट केलेलं आहे, तर त्याच्यात
तुमच्याकडे कोकणी उत्पादनं हा जो तुम्ही विशेष उल्लेख केलेला आहे, त्याच्यात तुमच्याकडे असं वेगळं काय आहे? आता बाहेर पण खूप कॉम्पिटिशन्स वगैरे वाढलेली आहे, मग लोक साहजिक आहे विचारतात. आता आपले पण लोक जे काही बघणारे आहेत आता ह्याच्यावरती, त्यांनाही कळलं पाहिजे की कोकणी वेगळा कुठला पदार्थ आहे तुमच्याकडे, तर ते तुम्ही सांगू शकाल का? नक्कीच आहे, कारण की त्याच्यामध्ये असं आहे की एकतर हे आपल्या स्वतःच्या कलमाचे जे आंबे आपण म्हणतो ते आमच्या स्वतःच्या बागा आहेत, रत्नागिरी आणि देवगड. त्यामुळे लोकांना सुद्धा चॉईस आहे की रत्नागिरी पाहिजे का देवगड पाहिजे. आणि आपली स्वतःची प्रोडक्ट्स असल्यामुळे हा जो माल येणं प्रकार आहे आणि त्यात तो एकदम सोपा झाला आहे आपल्यासाठी. आणि ते जे प्रोडक्ट्स आहेत ते युनिक म्हणाल तर आमच्याकडे तळलेले गरे खूप चांगले प्रसिद्ध झालेत, जे भारतात आणि भारताबाहेर गेलेत. आणि ते खास करून पॅराशूट तेलामध्ये केले जातात. जे आपण डोक्याला तेल लावतो त्याच तेलात ते केले जातात आणि त्याच्यातच ते केले गेले पाहिजेत. त्यामुळे तो एक चांगला USP आपला पसरलाय बाहेर. आणि बाकी म्हणाल तर मग कोकणचं प्रोडक्ट्स खास करून म्हणाल तर कोकणचं आगळ आहे आपलं, जे कोकमाचं खास असतं. आणि 6 प्रकारचे आपल्याकडे काजू आहेत, जे पण आपल्याकडे डायरेक्ट आपल्या शेतातनं जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्याकडनंच एक्सपोर्ट होतात आणि इम्पोर्ट होतात. त्याच्यामुळे तो एक मला फायदा झाला की जो काजू बनवणारा किंवा ज्याचं शेती आहे स्वतःची, तो सुद्धा एक ब्राह्मण उद्योजकच आहे. त्यामुळे हे पण मला सांगायला आवडेल की आपली लोक पण त्या क्षेत्रात आता हळूहळू चालली आहेत. अजून काय आहे पटवर्धन फूड्समध्ये की तुम्ही असं लोकांना वेगळं काही देऊ शकता, जे की कॅटरिंग म्हणा किंवा अजून तुम्ही कोणाला ब्रेकफास्ट देता? आता काही जणांना जे म्हातारे आजी आजोबा असतात किंवा घरी लहान मुलं असतात त्यांना म्हणजे डबे वगैरे तुम्ही असं म्हणजे वेगळं तुम्ही असं काय करू शकता ह्याच्यामध्ये? नक्कीच माझा विचार आहे तो, कारण की आता हा जो ज्या प्रकारे प्रवास सुरू झाला आहे त्याच्यामध्ये माझा पुढचा जो टप्पा आहे आपण म्हणू शकतो की तोच आहे विजन, की ज्यांना खरी डब्याची गरज असते, ज्यांना आज डबा घरी करणं अशक्य झालंय, कारण की सगळेच नोकरीवाले आहेत, ज्यांना सकाळी 7ला जाऊन संध्याकाळी 8 वाजता येण्याची सवय झालेली आहे नोकरी निमित्ताने, त्यांना डबा करायला वेळ नाहीये. तर त्यांच्या याच्यातनं मी अँगलमधनं विचार करणं बघतोय की त्यांना आपण डबे पार्सल करूया. आणि जसे मुंबईचा डबेवाला एक कन्सेप्ट आहे आपल्याकडे समोर सगळ्यांच्या, तसंच काहीसं नाश्ता, जेवण आणि मग मधला ब्रेकफास्ट परत एकदा असं काही चालू करण्याचा विचार माझा नक्कीच आहे. ही खरंच खूप छान कल्पना आहे आणि जे बघतायत त्यांना पण तुमची कल्पना नक्की आवडेल आणि ह्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक पुढच्या प्रवासाकरता. तुमचे जे दोन्ही व्यवसाय आहेत ते खूपच छान आहेत. खरं तर इन्व्हेस्टमेंट आणि पटवर्धन फूड्स हे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर दोन्ही वेगवेगळे व्यवसाय आहेत. पण मग आता जे बाहेर नवीन व्यवसाय करणारे आहेत किंवा ज्यांना नवीन व्यवसाय करायचा आहे, तर त्याच्यासाठी तू काय त्यांना सल्ला देशील किंवा तुझ्याकडे काय संधी आहेत त्याच्याकरता? नक्कीच संधी खूप आहेत, कारण की एकतर फायनान्शियल हा असा मॅटर आहे की त्याच्यामध्ये बरेच जण सध्या हायर एज्युकेशन घेत आहेत, आउट ऑफ इंडिया जाऊन शिक्षण घेत आहेत आणि त्यांना तिथेही संधी लाभत आहेत, नाही असं नाही आहे. पण फायनान्स हे असं आहे की जे आपण म्हणतो ना की नामरण आहे, की फायनान्स आणि फूड हे दोन्ही कायम लागणाऱ्या संलग्न गोष्टी आहेत म्हणू शकता. आणि ह्या कधी बंद पडणार नाही आहेत, कारण की पैसा असा आहे की पैशाची गरज सगळ्यांनाच लागणार आहे. पैसा हवा पण सगळ्यांना आहे आणि गुंतवायचा पण सगळ्यांना आहे. आणि त्याचं पैशाचं मूल्यमापन कसं करावं हे पण आपण त्याच्यात शिकवतो. त्यामुळे खूपच चांगल्या संधी आहेत याच्यामध्ये. पुढे जाऊन आपली स्वतःची कंपनी काढून प्रत्येक जण सुद्धा असा हा व्यवसाय फायनान्सच्या स्वरूपात करू शकतो. आणि पटवर्धन फूड्सचं म्हणशील तर नक्कीच खूपच संधी आहेत, कारण की त्याच्यामध्ये एक तर फूड आहे. फूड जसं म्हटलं तसं आपण सगळीकडे पोचवू शकतो. आणि आपल्याकडे काय युनिक आहे हे जर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला, आणि काय होतं त्याच्यामध्ये आपण काही लोकांना घेऊन त्याच्यामध्ये अजून संधी उपलब्ध करून घेऊ शकतो त्याच्यात. ओके. पण समजा तुला कोणी असं विचारलं की नाही आम्हाला तुमच्याकडे जॉब मिळू शकेल का किंवा आमच्यासाठी तुमच्याकडे काही आहे का या दोन्ही कुठल्याही एका व्यवसायाकरता, तर तू काय सांगशील त्यांना? नक्कीच सांगेन आणि सांगायला पण आवडेल की याच्यामध्ये चांगला एक ऑप्शन आहे आपल्याकडे. कारण की एक तर आपण जसं म्हणतो बाहेर डेटा एंट्रीचे जॉब्स बरेच आहेत, त्याप्रमाणे आपल्याकडे पण काम करायला बरंच आहे. जे कस्टमर्सचा जो रिव्ह्यू रिपोर्ट असतो तो कंटिन्यू घेणं, त्यांचे फॉलोअप्स घेणं, त्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी वेळोवेळी रिमाइंडर्स करणं. कारण की दर वर्षाला आपले काही कन्सेप्ट असतात की जे त्यांना भरायचे आहेत किंवा द्यायचे आहेत, रिमाइंडर द्यायचे, तर ते या स्वरूपातनं देऊ शकतात. त्यामुळे टेलिकॉलिंगची सुद्धा आवश्यकता आहे. त्यामुळे अशा प्रकारे 2-3 संधी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये. नक्कीच. ह्याच्यातनं म्हणजे तू जर एखादं कोणी व्यक्ती जर ठेवलीस तुझ्याकडे जॉबला, तर तुला आवडेल का ते की
कसं म्हणजे? नक्कीच मला आवडेल, कारण की ऑलरेडी माझ्याकडे आता 2 ते 3 मेंबर्स आहेत असे की जे माझ्या आउटसोर्सिंगसाठी हे काम करतात. आणि हा जो माझा प्रवास आहे, हा जो भारतात आणि भारताबाहेर पोहोचवला, हा वेबसाईटच्या माध्यमातून गेलाच, त्याचबरोबर इकडचे जे माझे मित्रमंडळी आणि कस्टमर्स आहेत ना, तेच आता तिकडे जाऊन पोहोचवतात हा बिझनेस. आणि त्याचा मला नक्कीच उपयोग झाला आहे आणि पुढे तर नक्कीच होईल, कारण की आज त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कंपनीजकडे मी पोहोचतोय. आणि मग ते नक्कीच विचारतात की तुझा फायनान्शियल ॲडवायझर कोण आहे, मला पण सजेस्ट कर. तर अशा माध्यमातून आपण पोहोचतोय आता तिकडे. नक्कीच. मग आता आपले जे व्यावसायिक आहेत, मग तू त्यांना काय सल्ला देशील किंवा काय मार्गदर्शन करशील याच्याविषयी? नक्कीच मला चांगलं सांगायला आवडेल सगळ्यांना की जसं सगळेच फर्स्ट एंटरप्रेन्युअर्स असतात ह्या आत्ताच्या जनरेशनमध्ये, तर उलट असं आहे की प्रत्येकाने हा बिझनेस करावा आणि प्रत्येकाने ह्याच्या वाटा ओपन केलेल्या आहेत. जसं जसे बिझनेस वाढतील तसं आपल्यासाठीच हे चांगलं होत जाईल, कारण की आपल्याला एक चांगला म्हणतात तसा काळ येणारा जो पुढचा आहे, हा नक्कीच नोकरीतून व्यवसायाकडे जावा आपण जो कन्सेप्ट मांडलेला आहे, हा खूपच चांगला कन्सेप्ट आहे. कारण प्रत्येकाने आज व्यवसायाची संधी घ्यावी आणि पुढे जाऊन त्याच्या वाटा ज्या आहेत त्या अजून सखोल कराव्यात असं मला वाटतं. मस्त, खूप छान गप्पा झाल्या. ऑल दी बेस्ट आणि थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. थँक्यू.